विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पिवळे रेशन कार्ड व त्यावरील स्वस्त दरातील धान्याचा लाभ तात्काळ मिळण्याबाबत तसेच दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांची उत्पादनाची मर्यादा 15,000 वरून 60,000 करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी भारतीय जनहित संरक्षण महासंघाच्या वतीने पुरवठा अधिकाऱ्यास निवेदन देण्यात आले। दिवसागणिक महागाई वाढत आहे। अन्नधान्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरत आहे। धान्याचे दर गरिबाला परवडतील असे ठेवण्याचा विचार अंमलात कधी येणार अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला आपला प्रपंच चालवणे अशक्यप्राय होऊन बसले। त्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची अतिशय दयनीय परिस्थिती जीवन जगत आहे। कुपोषणाचा धोका निर्माण झालाय। यावेळी सरकारची जबाबदारी असते की देशातील साठा केलेल्या धान्याचे रेशनिंग व स्वस्त दरात वितरण करण्यात यावे व त्यातील दारिद्र्य रेषेतील लाभधारकांना स्वस्त दरात धान्य देण्यात यावे। परंतु महाराष्ट्र शासन धान्य तर सोडा 10व्या केंद्र शासनाच्या दारिद्र्य रेषेतील कुटुंब गणना यादीतील लाभार्थ्यांना पिवळे रेशन कार्डचे वाटप सुद्धा करण्यात आलेले नाही। कित्येक टन धान्य गोदामात सडत आहे। आपण मायबाप सरकार सडलेल्या धान्यांपासून बनणाऱ्या दारूच्या कारखान्यांना परवाने व अनुदान मात्र तत्काळ दिले गेले। यामध्ये सर्वे करताना शासकीय कर्मचाऱ्यांकडून धनाढ्य कुटुंबाचा समाविष्ट करण्यात आला व असेच अनेक नावांमध्ये मोठ्या प्रमाणात संगणकावर चुका झालेल्या आहेत। त्या चुकांचा त्रास लाभधारकांना का? धनाढ्य लोकांचे समाविष्ट असल्याचे अनेक संघटनांनी त्यांचे नाव वगळतील म्हणून तक्रारी केल्या आहेत। याबाबत कोणतेही ठोस निर्णय घेण्यात महाराष्ट्र शासन अपयशी ठरले आहे। अद्यापपर्यंत कोणाही धनाढ्याने आपले नाव कमी करण्यात तयार होताना दिसत नाही। बोटावर मोजण्या इतक्या लोकांसाठी लाखो लाभार्थ्यांना वंचित ठेवण्याचा शासनाला काय अधिकार? भारतीय जनहित संरक्षण महासंघाच्या वतीने आपणास सुचवण्यात येते की पिवळे रेशन कार्ड वाटप करण्याचा तत्काळ निर्णय घेतल्यास पिवळे रेशन कार्ड देताना 100च्या ब्रँडवर प्रतिज्ञापत्र अथवा नोटरी घेऊन सर्कल मार्फत चौकशी करून पिवळे रेशन कार्डचे वाटप करण्यात यावे। मोठ्या प्रमाणात दारिद्र्य रेषेखालील अंतिम यादीतील नावांमध्ये चुका झालेल्या आहेत। त्या शासकीय कर्मचारी व संबंधित ठेकेदारांच्या चुकांचा फटका लाभार्थ्यांना सहन करावा लागतो। याबाबत हे आंदोलन करण्यात आले। दारिद्र्य रेषेचे कार्ड वेळेवर वाटप करावे हीच आमची विनंती आहे। आमच्या सगळ्या महिलांची आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि आमच्या सगळ्या महिलांची इच्छा आहे की आमचे दारिद्र्य रेषे कार्ड मिळालेच पाहिजे। आम्ही साहेबांपुढं आमचं सगळं मांडलेलं आहे। तर साहेबांना विनंती केलेली आहे का आमचे रेशन कार्ड आम्हाला त्यांनी वेळेवर आणि लवकरात लवकर देण्याची विनंती करावी ही आमची नम्र विनंती आहे। भारतीय जनहित संरक्षण महासंघाचे वतीने आम्ही अफजल भाईजानच्या कार्य सहाय्याने मोर्चा काढला होता। त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आता ऑफिसमध्ये मंजूर करून घेतली महिलांना देण्याबाबत कार्ड। तर महिलांची इच्छा आहे का त्यांनी आम्हाला तुरंत पिवळे रेशन कार्ड दिलेच पाहिजे आणि त्यांना त्याच्यावरचे स्वस्त धान्य भेटले पाहिजे आणि ते जे विधवा महिला आहेत त्यांचे तात्पुरते जे आहेत त्यांचे कायमस्वरूपी पिवळे कार्ड करून दिलेच पाहिजे। न्यूज टुडे ब्युरो, अहमदनगर।